आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडमधला पहिला चॅप्टर पाहणार आहोत, बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री. तर बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री बघण्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की सहावीचं जर गणिताचं पुस्तक जर तुम्हाला मिळालं तर ते आवश्यक तुम्ही एकदा वाचून काढा. कारण की सहावीचं जर गणिताचं पुस्तक जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व केलं तर तुम्हाला 9वीचं गणित अजिबातही अवघड वाटणार नाही. कारण की 6वीचा जो भाग आहे तो पुन्हा 9वीला रिपीट झाला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल की जॉमेट्री जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल किंवा 9वीचं गणित जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही 6वीचं पुस्तक जरूर बघा, वाचा किंवा त्यातले उदाहरणं सोडवा. आता बेसिक कन्सेप्टमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे पहा. याच्यामध्ये पहिला जो घटक दिला आहे तुम्हाला पॉईंट्स, लाईन आणि प्लेन दिलेला आहे. त्याच्यानंतर बिटवीनेस पॉईंट दिलेला आहे. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स दिले आहेत आणि त्याच्यानंतर दिले आहे तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट प्रूफ. हा भाग तुम्हाला नवीन आहे. पॉईंट्स, लाईन आणि प्लेन हा तुमचा भाग 6वीला झालेला आहे. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट्स पॉईंट्स आणि डिस्टन्स पॉईंट हा सुद्धा 6वीला झालेला आहे. बिटवीनेस पॉईंट सुद्धा 6वीला झालेला आहे. फक्त तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट जे आहेत आणि प्रूफ हा जो भाग आहे तो नवीन आहे. प्रूफ म्हणजे थेरम असणार आहेत, दिलेले कंडिशनल स्टेटमेंट असणार आहेत, ते आपल्याला प्रूव्ह करून बघायचे असतात. ते कसे ते आपण नंतर पाहूया. एक गोष्टी आता आपण पाहणार. पहिला जो टॉपिक आहे तुमचा पॉईंट्स अँड लाईन अँड प्लेन. आता पॉईंट्स म्हणजे काय? पेन किंवा पेन्सिल पुट ऑन टू द नोटबुक. जर पेन किंवा पेन्सिल तुम्ही नोटबुकवर जर ठेवला तर तुम्हाला एक फिगर मिळते, त्याला पॉईंट्स असं म्हणायचे. हे जे पॉईंट्स आहेत इन्फिनिट पॉईंट्स म्हणजे कलेक्शन ऑफ द पॉईंट्स जर एकत्र केले तर तुम्हाला लाईन त्या ठिकाणी मिळते. लाईन इज इन्फिनाइट टूवर्ड्स द साईड्स. दोन्ही साईडला ती इन्फिनाइट असते, हे आपण पाहिलं. प्लेन म्हणजे काय? टॉप ऑफ द टेबल, त्याच्यानंतर टॉप ऑफ द स्टूल, त्याच्यानंतर टॉप ऑफ द ब्लॅकबोर्ड. इट इज अ शेप ऑफ अ प्लेन, त्या ठिकाणी तो असतो. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट्स आणि डिस्टन्स या भागाकडे आपण जाणार आहोत. आता तो भाग पाहूयात आता आपण. आता कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स हा भागही तुम्ही 6वीला बघितलेत. आता तुमच्याकडे तुम्हाला बघा इथे एक नंबर लाईन दिसते आणि ही नंबर लाईनमध्ये अल्फाबेट्स आहेत. म्हणजे अल्फाबेट्स म्हणजे ABCODE हे जे काही अक्षरं दिसत आहेत त्या अल्फाबेट्सला पॉईंट्स असं म्हणायचं आहे. त्यांना पॉईंट्स असे म्हणतात. म्हणजे हे जे आहेत ते पॉईंट्स आहेत. जे अल्फाबेट्स असतात त्यांना पॉईंट्स असं म्हणायचं आहे. आणि जे नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत, नंबर्स कोणचे आहेत? -5, -4, -3, -1, -0, 1, 2, 3 हे जे नंबर दिसत आहेत त्या नंबरला कोऑर्डिनेट्स असं म्हणतात. त्यांना काय म्हणायचं आहे? कोऑर्डिनेट्स म्हणजे निर्देशक असं त्यांना म्हणायचं आहे. मग याच्यावरून लक्षात ठेवा, जे ABCD जे अक्षर असतात त्यांना पॉईंट्स असं म्हणतात. जे नंबर असतात 1, 2, 0, -1, -2 त्यांना कोऑर्डिनेट्स असं म्हणायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, ईचा कोऑर्डिनेट्स 3 आहे. म्हणजेच ई या पॉईंटचा निर्देशक 3 आहे असं आपल्याला सांगता येईल. ई या बिंदूचा निर्देशक 3 आहे असं सांगता येईल. त्याच्यानंतर बीचा निर्देशक काय आहे? अगदी बरोबर -3 आहे. सीचा निर्देशक काय? -2 आहे. म्हणजे सी करस्पॉन्ड्स टू द -2 म्हणजे सीचा कोऑर्डिनेट -2 आहे. त्याचप्रमाणे 1 या कोऑर्डिनेटचा पॉईंट कोणचा असणार आहे? बरोबर आहे, डी असणार आहे. मग ह्या ठिकाणी यांच्यातला डिस्टन्स कसं शोधायचं ते आता आपण पाहणार आहोत. पाहता ईचा कोऑर्डिनेट तुम्ही सांगितला होता, आपण नंबर लाईनवर पाहिला तर ईचा निर्देशक होता 3 आणि डीचा निर्देशक होता 1. त्यातलं डिस्टन्स आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक त्या ठिकाणी मायनस करायचा, म्हणजे डिस्टन्स ऑफ द ED त्या ठिकाणी मिळेल. त्याचप्रमाणे डिस्टन्स ऑफ द CD ह्या ठिकाणी काढलेला आहे. CD काढत असताना 1 - -2 घेतला ब्रॅकेटमध्ये. याच्यावरचे आपण आणखी उदाहरणं सोडवलेले ते आपण पाहणार आहोत पुढे. आता महत्त्वाचा पॉईंट आहे बिटवीनेस पॉईंट. आता बिटवीनेस पॉईंट म्हणजे काय? दरम्यान बिंदू. म्हणजे मिड पॉईंट नाही बरं का, मिड पॉईंट असू बी शकतो नसू बी शकतो. आता कॉलिनियर पॉईंट्स. आता कॉलिनियर पॉईंट म्हणजे काय तुम्ही शिकलाय की 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदू जर एकाच रेषेवर असेल तर त्यांना कॉलिनियर पॉईंट्स असं म्हणायचं आहे. म्हणजेच एक रेषीय बिंदू असं त्यांना म्हणायचं आहे. 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदू जर एकाच रेषेवर असतील त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. If 3 or more points lies on one line, then the points are called the collinear points.
मग आता ह्या ठिकाणी बिटवीनेस पॉईंटमध्ये पहा, या ठिकाणी पहा डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स ऑफ द क्यू आर जर ॲडिशन केली तर तुम्हाला डिस्टन्स ऑफ द पी आर त्या ठिकाणी मिळणार. डिस्टन्स ऑफ पी आर तुम्हाला मिळेल. म्हणजे ह्या ठिकाणी क्यू जो पॉईंट आहे तो त्या ठिकाणी बिटवीनेस पॉईंट आहे. म्हणजे बिटवीनेस पॉईंट कधी असणार, डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ पी आर जर असेल तर त्या ठिकाणी क्यू हा बिटवीनेस पॉईंट असतो. याच्यामध्ये कोणता बिटवीनेस पॉईंट असेल, अगदी बरोबर आर. याच्यामध्ये पी, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ आर क्यू इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ पी क्यू. इथे सुद्धा तसंच आहे, आर पी प्लस पी क्यू इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ आर क्यू किंवा क्यू आर, म्हणजेच पी हा पॉईंट त्यांचा बिटवीनेस पॉईंट आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. यांचे उदाहरणं आपण एक्सरसाइज नंबर 1.1 मध्ये पाहणार आहोत. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधले काही उदाहरणं पाहूयात. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधले काही उदाहरणं पाहूया. पहिलं जे उदाहरण, फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन्स गिवन बिलो. ही नंबर लाईन तुम्हाला दिलेली आहे, त्या नंबर लाईनवरून तुम्हाला काही प्रश्न दिले, त्या पॉईंटमधलं डिस्टन्स शोधायचं. आपण मागे बघितलंच. आता ह्या ठिकाणी डिस्टन्स ऑफ पहिलं जे उदाहरण आहे पाहूया. त्यामध्ये पहिल्या उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की डिस्टन्स ऑफ बीई मधलं डिस्टन्स तुम्हाला शोधायचं आहे. आता बीचा कोऑर्डिनेट पहिले पाहायचा. नंबर लाईनवर बीचा कोऑर्डिनेट दिलेला आहे तुम्हाला 2. मग ह्या ठिकाणी असं म्हणायचं, बी करस्पॉन्डन्स, बी हा संगत आहे 2 आणि ई करस्पॉन्डन्स टू द, म्हणजे ई हा संगत आहे कोणाशी, 5 बरोबर. याच्यामध्ये कोण मोठा आहे ते पहिले पाहायचं. 5 आणि 2 मध्ये कोण मोठा आहे ते पहा. देअरफॉर बरोबर आहे 5 इज ग्रेटर दॅन टू द 2. 5 हा मोठा आहे 2 पेक्षा, म्हणून 5 मधून 2 सबट्रॅक्ट करायचं, म्हणजे 2 पॉईंट मधलं डिस्टन्स तुम्हाला त्या ठिकाणी काढता येईल. देअरफॉर डिस्टन्स ऑफ बीई इज इक्वल टू द 5 मायनस 2, आणि 5 मायनस 2 जर घेतला तर त्याचं सबट्रॅक्शन येईल त्या ठिकाणी 3. म्हणजे डिस्टन्स ऑफ बीई इज इक्वल टू द 3. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सॉल्व करता येईल. आता दुसरं जे उदाहरण आहे, डिस्टन्स ऑफ जे ए पाहूया. मग आता जेचा कोऑर्डिनेट आहे -2. नंबर लाईनवर आहे तो -2, म्हणून तो -2 घेऊन टाकूया. आणि एचा कोऑर्डिनेट आहे 1, म्हणजे 1 या ठिकाणी घेतलेला आपल्याला. जे करस्पॉन्ड्स टू द -2, ए करस्पॉन्ड्स टू द 1, म्हणजे जे संगत -2 आणि ए संगत 1 आहे. याच्यात मोठा कोण आहे, 1 हा मोठा आहे कोणापेक्षा, -2 पेक्षा. म्हणून मग या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की 1 इज ग्रेटर दॅन टू द -2. 1 हा मोठा आहे 2 पेक्षा, म्हणून 1 मधून -2 आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. देअरफॉर डिस्टन्स ऑफ जे ए इज इक्वल टू द 1 मायनस, आता 2 चिन्ह एकत्र येत आहेत म्हणून या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल -2. आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनसचं साईन असेल तर ब्रॅकेटमधला साईन चेंज होते, हे आपण शिकलो आहोत. म्हणजे मायनस प्लस होईल, म्हणजे ह्या ठिकाणी 1 + 2 घ्यावं लागेल आपल्याला. आणि 1 + 2 इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ जे ए इज इक्वल टू द 3. तुम्हाला माहिती आहे कुठल्याही 2 पॉईंटमधलं डिस्टन्स हे कधीही निगेटिव्ह राहत नाही. कुठल्याही गावातलं अंतर हे निगेटिव्ह राहत नाही. पुढचं उदाहरण पाहूया. आता पहा, डिस्टन्स ऑफ के ओ शोधायचा आहे. मग केचा कोऑर्डिनेट -3, त्याचा केचा निर्देशक आहेत -3. मग के करस्पॉन्ड्स टू द -3. इथे इक्वल सुद्धा लिहू शकतात तुम्ही, काही फरक पडत नाही. के इज इक्वल टू द -3 म्हटलं तरी चालेल किंवा के करस्पॉन्ड्स टू द -3 लिहिला तरी चालणार आहे. त्याच्यानंतर ओ करस्पॉन्ड्स टू द 0 असणार आहे. ओ करस्पॉन्ड्स टू द 0 दिलेला आहे या ठिकाणी, म्हणून तो आपण 0 घेऊया. -3 मोठे का 0 मोठे, बरोबर आहे. 0 इज ग्रेटर दॅन टू द -3 असणार. 0 हा मोठा आहे कोणापेक्षा, -3 पेक्षा. म्हणून डिस्टन्स ऑफ के ओ इज इक्वल टू द 0 मायनस, ब्रॅकेटमध्ये पुन्हा -3 घ्यावं लागेल तुम्हाला. आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचं साईन असेल तर ब्रॅकेटमधलं साईन तुम्हाला चेंज करावं लागतं. म्हणजे मायनस या ठिकाणी तो प्लस होईल, म्हणजे 0 + 3. देअरफॉर
डिस्टन्स ऑफ KO इज इक्वल टू द 3. अशा पद्धतीने आपल्याला दोन पॉईंट मधला डिस्टन्स फाइंड आउट करता येईल ऑन टू द नंबर लाईनने अशा पद्धतीने करता येईल. आता आपण सेकंड नंबरचं जे उदाहरण आहे ते पाहूया. पहा आता दुसऱ्या उदाहरणामध्ये इफ कोऑर्डिनेट्स ऑफ A इज अ x अँड कोऑर्डिनेट ऑफ द B इज अ y, तर फाइंड द डिस्टन्स AB. आपल्याला A चा कोऑर्डिनेट x दिलेला आहे आणि B चा कोऑर्डिनेट y दिला आहे. त्याच्यावरून डिस्टन्स ऑफ AB आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला पहिलं उदाहरण दिलेलं आहे x इज इक्वल टू द 1 आणि y इज इक्वल टू द 7 आणि त्याच्यावरून डिस्टन्स ऑफ AB आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्यात मोठं कोण आहे ते पहिले पाहून घ्या. बरोबर आहे, y इज ग्रेटर दॅन टू द x, किंवा तुम्ही असंही लिहू शकतात 7 इज ग्रेटर दॅन टू द 1 असंही लिहू शकता. दोघांपैकी एक काही लिहा. y इज ग्रेटर दॅन टू द x लिहा किंवा 7 ग्रेटर दॅन टू द 1 लिहा, काही फरक पडणार नाही. आणि मग या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स ऑफ AB फाइंड आउट करायचं आहे. मग डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू द पॉईंट मधला डिस्टन्स शोधत असताना मोठ्या कोऑर्डिनेटमधून लहान कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचा असतो. म्हणजे मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा करायचा, म्हणजे दोन पॉईंट मधला डिस्टन्स तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल 7 मायनस 1. इथे आपण ब्रॅकेट घेतला नाही कारण की 1 हा प्लस आहे आणि डायरेक्ट आपण लिहू शकतो या ठिकाणी. आणि डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू द 6. अशा पद्धतीने आपल्याला डिस्टन्स ऑफ AB फाइंड आउट करता येईल. सेकंड उदाहरणामध्ये x करस्पॉन्ड टू द 6 किंवा x इज इक्वल टू द 6 आहे, y बरोबर आहे -2 म्हणजे -2 आहे. आणि मग आता डिस्टन्स ऑफ AB आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपण या ठिकाणी पाहता येईल की 6 इज ग्रेटर दॅन टू द -2 आहे. 6 मोठा आहे -2 पेक्षा, म्हणून डिस्टन्स ऑफ AB आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. डिस्टन्स ऑफ AB बरोबर 6 मायनस ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल कारण की -2 आहे त्या ठिकाणी आणि दोन साईन जेव्हा एकत्र येतात त्या ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल. मग आता 6 ब्रॅकेटच्या वेळेस जर मायनस साईन असेल तर ब्रॅकेटमधलं साईन तुमचं बदलेल, मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 6 + 2 होईल या ठिकाणी. आणि डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू द 8. या पद्धतीने तुम्हाला हे मिळणार आहे. पहा आता तिसऱ्या उदाहरणामध्ये -3 आणि 7 दिला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की 7 इज ग्रेटर दॅन टू द -3. 7 हा मोठा आहे -3 पेक्षा. देअरफॉर डिस्टन्स ऑफ AB आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे 7 मायनस -3 आणि 7 + 3 आणि देअरफॉर डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू द 10. अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करता येईल. तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला बिटवीननेस पॉईंट शोधायचा आहे. कुठला पॉईंट बिटवीननेस असेल ते आपण बघणार आहोत. मग आता आपण मागे बघितलं होतं की बिटवीननेस पॉईंट कधी असणार. जर ते पॉईंट कोऑर्डिनेट पॉईंट असेल तर आपल्याला ते बिटवीननेस पॉईंट असतात हे पाहिलेत आपण. आता बिटवीननेस पॉईंट शोधत असताना पहिले आता डिस्टन्स ऑफ PR दिला आहे 7, डिस्टन्स ऑफ PQ दिलेला आहे 10, डिस्टन्स ऑफ द QR दिलेला आहे तुम्हाला 3. याच्यामध्ये पहिले सर्वात मोठं डिस्टन्स बघून घ्यायचं. सर्वात मोठं डिस्टन्स तुमचं काय दिलेलं आहे या ठिकाणी पहा, डिस्टन्स ऑफ PQ दिलेला आहे. डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल टू द 10 दिलेला आहे. मग आता राहिलेलं PR आणि QR या दोघांची जर ॲडिशन केली आपण, ते दोघांची ॲडिशन जर PQ इतकी जर आली तर आपल्याला बिटवीननेस पॉईंट कोणता आहे ते सांगता येईल. मग आता आपण पाहूया. पहिले PQ जो आहे तो तसाच सोडून द्यायचा किंवा त्याला आपण सोल्युशनमध्ये नंबर 1 देऊन टाकूया. डिस्टन्स ऑफ PQ सर्वात मोठा जो आहे तो पहिले आपण पाहिला इज इक्वल टू द 10, त्याला नंबर 1 देऊन टाकला. आता उरलेल्या यांची ॲडिशन घेऊन टाकायची. डिस्टन्स ऑफ PR प्लस डिस्टन्स ऑफ QR इज इक्वल टू द 7 + 3 करायचा. 7 + 3 इज 10, याला नंबर द्यायचा सेकंड. पाहता PR + QR इज ऑल्सो द 10 आणि PQ इज ऑल्सो द 10, म्हणून आपल्याला या ठिकाणी बिटवीननेस पॉईंट सांगतील. मग आता बिटवीननेस पॉईंट कोणता आहे हे कशावरून सांगायचं. ज्यांची आपण ॲडिशन केली त्या ॲडिशनमध्ये कुठला कोऑर्डिनेट कॉमन आलेला आहे तो पाहायचा. कोणता कोऑर्डिनेट कॉमन आला याच्यामध्ये पहा, R कॉमन आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की PQR मध्ये
आर जो पॉईंट आहे तो बिटवीनेस पॉईंट आहे असं आपल्याला सांगता येईल. मग इथे आपण असं लिहूया फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय सांगता येईल आपल्याला ह्या ठिकाणी डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इक्वल आहे. आणि देअरफॉर ह्या ठिकाणी आर पॉईंट त्यांचा बिटवीनेस पॉईंट आहे म्हणजे पी डॅश आर डॅश क्यू. पी डॅश आर डॅश क्यू असं याला वाचतात. म्हणजे आर पॉईंट जो आहे तो तुमचा बिटवीनेस पॉईंट आहे असं आपल्याला सांगता येईल या ठिकाणी. पाहता डिस्टन्स ऑफ आर एस 8 दिलेला आहे, डिस्टन्स ऑफ एस टी 6 दिलेला आहे, डिस्टन्स ऑफ द आर टी 4 दिला आहे. याच्यातला आपल्याला बिटवीनेस पॉईंट बघायचा आहे. मग आता याच्यात सर्वात मोठा पहिले बघा आर एस आहे. सोल्युशनमध्ये त्याला नंबर 1 देऊन टाकूया. डिस्टन्स ऑफ आर एस इज इक्वल टू द 8 याला नंबर 1 देऊया. आता उरलेल्यांची दोघांची आता ॲडिशन घेऊया म्हणजेच बेरीज घेऊया. डिस्टन्स ऑफ एस टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी ह्या दोघांची आपण बेरीज घेऊया, ॲडिशन करूया. म्हणजे 8 प्लस 4 घेता येईल. आणि 8 प्लस 4 जर घेतला तर तो येईल तुमचा 12. याला नंबर देऊ आपण सेकंड. मग आता दोन्ही पा हा 8 आला आणि हा सम ऑफ 12 आला म्हणजे आर एस 8 आला आणि एस टी आणि आर टीची बेरीज 12 आली. मग या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की दोन्ही इक्वल नाही आहे. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड डिस्टन्स ऑफ आर एस इज नॉट इक्वल टू द डिस्टन्स ऑफ एस टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी. आर एस हा इक्वल नाही या दोघांच्या सम ऑफ म्हणजे याच्यामध्ये कुठलाही पॉईंट बिटवीनेस पॉईंट असणार नाही. आणि देअरफॉर मग या ठिकाणी आपल्याला लिहायची गरज नाही किंवा मग इथेच फक्त सांगेल बिटवीनेस पॉईंट इज नॉट देअर म्हणजे बिटवीन पॉईंट्स नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये एकही बिंदू जो आहे तो मध्यबिंदू नाही दरम्यान बिंदू नाही असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. डिस्टन्स ऑफ ए बी 16 म्हणजे 16 दिला आहे. डिस्टन्स ऑफ सी ए 9 दिला आहे. डिस्टन्स ऑफ द बी सी सी ए 9 दिला आहे आणि बी सी 7 दिला आहे. याच्यातला सर्वात मोठा 16 आहे मग तो तसाच ठेवायचा. सोल्युशनमध्ये त्याला नंबर आपण 1 देऊन टाकूया. डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू द 16 त्याला नंबर 1 म्हणूया. राहिलेल्यांची आता ॲडिशन घेऊया, बेरीज घेऊया दोघांची राहिलेल्यांची. म्हणजे डिस्टन्स ऑफ सी ए इज प्लस डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू द 9 प्लस 7 आणि इज इक्वल टू द 16 याला नंबर देऊ आपण सेकंड. आणि मग आता फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ सी ए प्लस डिस्टन्स ऑफ बी सी घेतला. मग आता दोन्ही सारखे आले बेरीज म्हणजे याच्यातला कुठला बिटवीनेस पॉईंट असला पाहिजे बरं पा कॉमन पॉईंट पाहिजे. याच्यात सी आला याच्यात सी आला इक्वल असेल तेव्हाच कॉमन पाहिजे सी. म्हणजे सी हा जो पॉईंट आहे तो तुमचा काय असला पाहिजे बिटवीनेस पॉईंट असला पाहिजे कोणामध्ये ए आणि बी मध्ये. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की ए डॅश सी डॅश आणि बी म्हणजे सी जो पॉईंट आहे तो तुमचा बिटवीनेस पॉईंट होईल. चौथा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे पहा. त्या ठिकाणी डिस्टन्स ऑफ ए सी दिलेला आहे तुम्हाला 10, डिस्टन्स ऑफ द सी बी दिलेला आहे 8 आणि डिस्टन्स ऑफ ए बी आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आणि कंडिशन्स पॉसिबिलिटी जेवढ्या पॉसिबिलिटी असेल त्या पॉसिबिलिटीच्या सहाय्याने आपल्याला डिस्टन्स ऑफ ए बी फाइंड आउट करायचा आहे. आता पॉसिबिलिटी काय असू शकते पहा. पहिल्या याच्यामध्ये पहिली पॉसिबिलिटी आपण असे धरूया की याच्यामध्ये सी जो पॉईंट आहे सी जो पॉईंट आहे तो बिटवीनेस पॉईंट आहे. म्हणजे असं सांगता येईल आपल्याला हे कॉलिनियर पॉईंट्स आहेत तुम्हाला दिले ए बी सी कॉलिनियर पॉईंट आहे. तर त्याच्यावर जर कॉलिनियर पॉईंट असेल तर कुठल्या कंडिशननुसार आपल्याला ते कॉलिनियर दाखवता येतील ते पाहिजे. ए डॅश पहिल्यांदा ए डॅश सी डॅश बी सी पॉईंट जो आहे तो आपण कॉलिनियर पॉईंट आहेत का ते पाहूया. मग आता ह्या ठिकाणी सी जर कॉलिनियर असेल तर आपल्याला काय करावं लागेल डिस्टन्स ऑफ ए सी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी किंवा सी बी
या दोघांची बेरीज जर केली तर डिस्टन्स ऑफ ए बी मिळायला पाहिजे. मग आता डिस्टन्स ऑफ ए बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे याच्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी असं सांगता येईल डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ ए सी प्लस डिस्टन्स ऑफ सी बी. बी सी म्हटलं तर चालेल. मग आता यांच्यात किमती पुट ऑन करा. डिस्टन्स ऑफ ए सीची किंमत त्या ठिकाणी आहे 10, डिस्टन्स ऑफ सी बीची किंमत आहे 8 आणि देअरफॉर डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू द 18 आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला याच्यात असं सांगता येईल की देअरफॉर ए डॅश सी डॅश बी म्हणजे सी जो पॉईंट आहे तो तुमचा कॉलिनियर पॉईंट आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की ह्या ठिकाणी ए डॅश सी डॅश बी किंवा मग कॉलिनियर पॉईंट्स आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि या ठिकाणी तुम्ही युनिट्स म्हणू शकता का, युनिट्स लिहू शकते. मागच्या याच्यामध्ये पण राहिलं आपलं युनिट्स म्हणून, म्हणजे त्याला युनिट्स आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर तर पुढचं उदाहरण दुसरी पॉसिबिलिटी काय ते पाहूया. आता दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये आपण पाहूया की बी हा बिटवीन एस पॉईंट जर असेल तर असू शकेल का ते आपण पाहूया. मग आता या ठिकाणी डिस्टन्स ऑफ ए बी शोधायचं आहे आपल्याला. मग आता डिस्टन्स ऑफ ए बी म्हणजे इथे आपल्याला कशाची ॲडिशन करावी आहे, डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ ए सी तुम्हाला मिळायला पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी असं म्हणता येईल आपल्याला डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ ए सी इक्वल टू प्लस डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी घ्यावं लागेल इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ ए सी म्हणावं लागेल आपल्याला. आहे का ते पाहावं लागेल आपल्याला. डिस्टन्स ऑफ ए सी आहे का ते पाहावं लागेल. मग आता इथे इक्वलचं साईन देतो मी. डिस्टन्स ऑफ ए बी माहीत नाही आपल्याला, तो शोधायचा आहे. इज इक्वल टू द इथे ए सी जो आहे तो 10 घेऊन टाकतोय. ए बी आपल्याला माहीत नाही, ए बी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बी सी तुम्हाला दिला आहे, बी सी म्हणजे सी बी तो आहे तुमचा 8. डिस्टन्स ऑफ ए बी प्लस 8 इज इक्वल टू द 10. हा प्लस इकडे 8 आहे, इकडे त्यांना मायनस होईल. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू द 10 मायनस 8 मिळेल. आणि डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू द 2 त्या ठिकाणी मिळणार, 2 युनिट्स मिळणार आहे. आणि जर पहा तुम्ही आता ह्या ठिकाणी जर ॲडिशन केले डिस्टन्स ऑफ ए बी 2 आला, डिस्टन्स ऑफ बी सी 8 आहे, 8 प्लस 2 जर केला तर तो 10 मिळणार. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए सी मिळणार. म्हणजे ह्या ठिकाणी बी जो पॉईंट आहे तो तुमचा बिटवीन एस पॉईंट असला पाहिजे. देअरफॉर ए डॅश बी डॅश सी म्हणजे बी पॉईंट हा जो आहे तो बिटवीन एस पॉईंट आहे असं आपल्याला इथे मेन्शन करता येईल. आता तिसऱ्या कंडिशनमध्ये पहा, पहिल्या याच्यामध्ये सी बिटवीन एस पॉईंट घेतला होता, दुसऱ्यामध्ये बी घेतला होता, तर राहिला कोणता तुमचा पॉईंट ए. म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, बी डॅश ए डॅश आणि सी घ्यावं लागेल. म्हणजे तिसरी कंडिशन आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी येईल तुमचा जागा चेंज करावं लागेल आपल्याला. फक्त या ठिकाणी बी डॅश ए डॅश सी आहे का असं आपण पाहणार आहोत आता. मग आता या ठिकाणी डिस्टन्स ऑफ बी सी किंवा डिस्टन्स ऑफ बी ए आपल्याला माहीत नाही. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी माहीत नाही, तो तसंच राहील. त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ ए सी तुम्हाला माहीत आहे. इथे डिस्टन्स ऑफ ए सी घेणार होता आपण. आणि इथे येईल तुमचा 8. डिस्टन्स ऑफ बी सी म्हणजे सी बी तो तुम्हाला दिलेला आहे 8, तो 8 घेतला आपण. डिस्टन्स ऑफ ए बी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. डिस्टन्स ऑफ ए सी तुम्हाला दिलेला आहे 10, हा तुमचा 8 झाला. डिस्टन्स ऑफ ए बी शोधायचा, हा प्लस 10 इकडे त्यांना काय होईल तुमचा मायनस तयार होईल तो, म्हणजे 8 मायनस 10 होईल. आणि 8 मायनस 10 जर घेतला तर ह्या ठिकाणी येईल तो डिस्टन्स ऑफ ए बी हा मायनस येईल, -2 युनिट्स. आणि कुठलंही डिस्टन्स हे निगेटिव्ह राहत नाही. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की कॉलिनियर पॉईंट नाही. म्हणजे इट इज नॉट पॉसिबल, इट इज नॉट पॉसिबल असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. इट इज नॉट पॉसिबल म्हणजे ही शक्यता त्या ठिकाणी येणार नाही. पहा आता तुम्हाला स्केच प्रॉपर फिगर सांगितले आहेत. लेंथ ऑफ ए सी 11 दिले आहेत, लेंथ ऑफ बी सी दिले आहे. आणि ए बी आपल्याला फाइंड आउट करायचं आणि फिगरसुद्धा आपल्याला ड्रॉ करायची इथे. मग आता ह्या ठिकाणी सर्वात मोठं डिस्टन्स ए सी 11 आहे. मग आता आपल्याला ए बी पहिले फाइंड आउट करून घेऊया. आणि तुम्हाला दिलेले आहेत ए डॅश बी डॅश सी
याचा अर्थ असा आहे की बी जो पॉईंट आहे तो बिटवीन एच पॉईंट आहे. म्हणजे काय येईल तुमचं, बिटवीन एच जर पॉईंट असेल तर लेंथ ऑफ ए बी प्लस बी सी इज इक्वल टू द काय मिळेल तुम्हाला, ए सी मिळेल. म्हणजे ए बी आणि बी सी या दोघांची ॲडिशन जर केली तर कोणा काय मिळणार तुम्हाला, ए सी त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की लेंथ ऑफ ए बी प्लस लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू द लेंथ ऑफ ए सी मिळायला पाहिजे. बिटवीन एच पॉईंट आहेत म्हणून. मग आता ए बी फाइंड आउट करायचं, लेंथ ऑफ ए बी तसाच ठेवूया. बी सी तुम्हाला दिलेला आहे 6.5, ए सी दिला आहे तुमचा 11. देअरफॉर लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू द 11 मायनस हा प्लस 6.5 इकडे होता, इकडे त्यांना मायनस झाला 6.5 आणि दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं तर ह्या ठिकाणी पहा 11.0 घ्यावं लागेल तुम्हाला, लक्षात घ्या. 6.5 11.0 मधून 6.5 जर मायनस केला तर त्या ठिकाणी तुम्हाला 0 - 5 म्हणजे 10 - 5 येईल. त्याच्यानंतर कॅरीचा एक दिला, 11 मधून 7 गेले त्या ठिकाणी येईल तुमचा 4.5 म्हणजे 4.5 युनिट्स त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. 4.5 युनिट्स आपल्याला म्हणता येईल. आणि या ठिकाणी आपल्याला फिगर स्केच करायची. मग आता मोजमापन करायची गरज नाही, फक्त दाखवायची आपल्याला. ह्या ठिकाणी ए सी म्हणजे बिटवीन एच पॉईंट बी आहे, ए बी, आणि हा तुमचा सी असेल. म्हणजे असा फक्त फिगर काढायचे आहे. डिस्टन्स ऑफ ए बी दिलेला आहे तुम्हाला, आपण शोधला तो 4.5. डिस्टन्स ऑफ बी सी 6.5 आला आणि ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर तुम्हाला डिस्टन्स ऑफ ए सी मिळणार तुम्हाला 11. अशा पद्धतीने तुम्हाला ती फिगर स्केच करायची आहे. याच्यामध्ये आपल्याला पहा आर डॅश एस डॅश ते दिलेला आहे. म्हणजे एस हा जो पॉईंट आहे तो बिटवीन एच पॉईंट आहे. मग आता याच्यामध्ये एस जर बिटवीन एच पॉईंट असेल तर लेंथ ऑफ आर एस इज इक्वल टू द लेंथ ऑफ आर टी घेतो मी इथे डायरेक्ट मोठा. लेंथ ऑफ आर टी इज इक्वल टू द लेंथ ऑफ आर एस प्लस लेंथ ऑफ एस टी घेतला. मग आता ह्या ठिकाणी लेंथ ऑफ आर एस दिलेला आहे तुम्हाला आणि एस टी दिलेला आहे 2.5 प्लस एस टी दिला आहे तुम्हाला 3.7. ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर 5 + 7 12 आणि 12 आणि 1 म्हणजे 6.2 युनिट्स त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत लेंथ ऑफ आर टी. आणि लेंथ ऑफ आर टी इज इक्वल टू द 6.2 येईल. आता प्रॉपर फिगर काढायची आपल्याला. प्रॉपर फिगरमध्ये त्या ठिकाणी आर एस आणि टी अशा पद्धतीने आपल्याला ही फिगर ड्रॉ करता येईल. ह्या ठिकाणी आर टी दिलेला आहे तुम्हाला 6.2, आपण तो फाइंड आउट करला आहे. आर एस दिला आहे तुम्हाला 2.5 आणि एस टी दिलेला आहे तुम्हाला 3.7. अशा पद्धतीने ही प्रॉपर फिगर तुम्हाला ड्रॉ करावं लागेल. पहा एक्स डॅश वाय डॅश झेड तुमच्या लक्षात आलं असेल की वाय जो पॉईंट आहे तो तुमचा बिटवीन एच पॉईंट आहे, बरोबर आहे. मग आता ह्या ठिकाणी एक्स वाय प्लस वाय झेड इज इक्वल टू द एक्स झेड आपल्याला मिळायला पाहिजे. एक्स झेड किती आहे तुमचा 3√7 तो तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे आपण ह्या ठिकाणी असं म्हणूया लेंथ ऑफ एक्स वाय प्लस लेंथ ऑफ वाय झेड इज इक्वल टू द लेंथ ऑफ काय एक्स झेड. मग आता किमती ठेवूया. लेंथ ऑफ एक्स वाय √7 प्लस लेंथ ऑफ वाय झेड तुम्हाला फाइंड आउट करायची आहे आणि एक्स झेड दिला आहे तुम्हाला 3√7. देअरफॉर √7 इकडे प्लस इकडे त्यांना मायनस करायचे. लेंथ ऑफ वाय झेड इज इक्वल टू द 3√7 मायनस √7. आता इथे √7 हे दोन्ही कॉमन निघतील. आता आपण अल्जेब्रा पार्ट फर्स्ट मधला सर्ट्स नावाचा एक टॉपिक आहे आपल्याला, तो आपण पाहणार आहोत. सर्ट्स हा जो टॉपिक आहे तो तुमचा सेकंड नंबरचा जो चॅप्टर आहे अल्जेब्रा फर्स्ट मधला त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. याच्यात हे इथे 1 असतो. आता हा √7 कॉमन काढणार आहोत आपण आणि इथे 1 असणार आहे. म्हणजे या ठिकाणी √7 इन ब्रॅकेट 3 - 1 घ्यावं लागेल आपल्याला.
आपण सर्चमध्ये डिटेल्समध्ये पाहणार आहोत पुढे. 3 - 1 जर केला तर तो येईल तुमचा 2√7 युनिट्स. आणि इथे आता प्रॉपर फिगर तुम्हाला ड्रॉ करायचे. मग प्रॉपर फिगरमध्ये तुम्हाला दाखवता येईल त्या ठिकाणी काय दाखवता येईल ह्या ठिकाणी पहा. प्रॉपर फिगरमध्ये बिटवीनेस पॉईंट कोणता आहे? वाय. मग आता एक्स वाय किती आहे त्या ठिकाणी? √7. वाय झेड आपण काढलाय 2√7 आणि एक्स झेड तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी तो 3√7. अशा पद्धतीने एक्सरसाइज नंबर 1.1 म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.1 तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. शेवटचं उदाहरण पहा. आपल्याला 3 नॉन कॉलिनियर पॉईंट्स घ्यायचे आहेत. कॉलिनियर आणि नॉन कॉलिनियर एकाच रेषेवर असणाऱ्या बिंदूला कॉलिनियर पॉईंट म्हणतात आणि जे पॉईंट्स एका रेषेवर नसतात त्यांना नॉन कॉलिनियर पॉईंट्स असं म्हणतात. 3पेक्षा जास्त पॉईंट्स. 3 नॉन कॉलिनियर पॉईंट्स आपल्याला घ्यायचे आहेत. कसे घेऊ शकतात तुम्ही? आता मी हे 3 नॉन कॉलिनियर पॉईंट्स घेतले आणि ह्या 3 कॉलिनियर पॉईंट्समध्ये किती लाईन कन्सिडर होतात ते आपण पाहता. 2 पॉईंट जे आहेत ते 1 लाईन कन्सिडर करतात म्हणजे ही एक लाईन झाली. त्याच्यानंतर पुन्हा या 2 पॉईंटमधून जाणारी एक दुसरी लाईन होईल. आणखीन ह्या 2 पॉईंटमधले एक रेषा राहील म्हणजे ट्रायंगल तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म होईल. ABC म्हणजे 3 नॉन कॉलिनियर पॉईंट कन्सिडर द ट्रायंगल. म्हणजे 3 नॉन कॉलिनियर पॉईंट 3 नेकरेषीय बिंदू जर मी घेतले तर त्याच्याने आपल्याला ह्या 3 रेषा त्या ठिकाणी ड्रॉ करता येतील. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणजेच सराव संच 1.1 आपण बघितला आहे.